नमस्कार, एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहर्ष स्वागत आहे। महागाव तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसाने तर पैनगंगा पूस नदीच्या पाण्यामुळे हजारो हेक्टर जमिनीवरील पिकांचे प्रचंड नुकसान। महापुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला। शेतकऱ्यांचा प्रशासनाकडे मदतीचा आग्रह। महागाव तालुक्यातील दिनांक 16 ऑगस्टला झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे पैनगंगा नदीला आलेल्या महापुराने हिवरा संगम परिसरातील थार बुद्रुक संगम, कवठा, हिवरा, दहिसावळी, धनोडा, राऊतवाडी, काऊरवाडी, आनंदनगर, कासार बेहळ या गावांसह तालुक्यात सकाळीच्या सुमारास झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे। तर अनेक ठिकाणच्या पुलावरून पाणी गेल्यामुळे गावांचा संपर्क सुद्धा तुटला। हिवरा संगम जवळील राष्ट्रीय महामार्ग 361 पाणी असल्यामुळे 8 ते 10 तासापर्यंत पूर्णतः बंद होता। अचानक झालेल्या मुसळधार पावसाने व पुराच्या पाण्याने परिसरातील शेकडो एकर शेती पाण्याखाली जाऊन उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। तूर, कापूस, सोयाबीन, ऊस यांसारख्या खरीप पिकांवर या अतिवृष्टीचा मोठा परिणाम झाला आहे। अनेक शेतकऱ्यांची पिके संपूर्णपणे वाहून गेली आहेत, तर काही ठिकाणी पिके चिखलात गाडली गेल्याने ती पुन्हा उभी राहण्याची शक्यता नाही। त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत। या परिस्थितीत थार बुद्रुक संगम, हिवरा व महागाव तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तात्काळ मदतीची मागणी केली आहे। नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, तसेच पीक विम्याची रक्कम मंजूर करून शासनाच्या वतीने विशेष मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी एकमुखाने केली आहे। नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या संपूर्ण वर्षाच्या कष्टाचे पाणी झाले असून कर्जबाजारीपणाची समस्या अधिक गंभीर होण्याची भीती आहे। त्यामुळे शासन व प्रशासनाने तातडीने पुढाकार घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे। जय जगदंब, मी माहूरगड तांबुलवाला। आज महागाव तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला, त्यामुळे आज पैनगंगा नदीला एक महाभयंकर असा पूर आलेला आहे। हे बघा, महागाव तालुक्यातील थार बुद्रुक या शिवारामध्ये जवळपास शेकडो एकर जमिनींची इथं पुराच्या पाण्यामुळे दुरावस्था झालेली आहे। शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। तरी प्रशासनाला व सरकारला एवढीच विनंती करतो की लवकरात लवकर पंचनामे करून या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तर मिळायलाच हवी, पण जे सरकारने या शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं, त्या कर्जमाफीचं आता त्यांना खूप एक गरज आहे। या शेतकऱ्यांना सांत्वन म्हणून किंवा मदत म्हणून तुम्ही लवकरात लवकर कर्जमाफी व पंचनामे करून या शेतकऱ्यांना मदत द्याल, हीच विनंती करतो। जवळपास इथून 4-5 पोल एवढं पाणी नदीच्या अलीकडे आलेलं आहे। नदीचं पात्र इथून जवळपास 500 फुटाच्या पलीकडे आहे। हे एवढं पाणी, हे कापसाचं शेत होतं, हे वर दुसरं कापसाचं शेत आहे। एवढं अतोनात नुकसान झालेलं आहे शेतीचं। शेकडो एकर जमीन पाण्याखाली गेलेली आहे। तरी पण सरकारने व प्रशासनाने याची लवकरात लवकर दखल घेऊन या गोष्टीचा पाठपुरावा करावा। जय जगदंब। संदीप कदम, एकमत लाईव्ह न्यूज मराठी, महागाव। बातमीला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।